नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलं होतं। तर मोमेंट ऑफ इनर्शिया याचा जो फॉर्म्युला आहे किंवा एक्सप्रेशन जे आहे ते आपण I = m1 r1² + m2 r2² so on प्लस mn rn²। ओके, तर पहा आता त्या दिवशी आपण पूर्ण सिग्निफिकन्स वगैरे पाहिलं होतं, पण थोडक्यात मी तुम्हाला डेफिनेशन एक सिंपल सांगतो। आता समजा ही एक रिजिड बॉडी आहे बघा, आणि ती बॉडी रोटेट होते स्वतःच्या ऍक्सिस भोवती, ठीक आहे। आणि त्या बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत m1 m2 up to the mn असे पार्टिकल आहेत, ठीक आहे। आता पूर्ण बॉडी मध्ये पार्टिकल नाही दाखवलेले, फक्त आपण काय केले m1 m2 आणि up to the mn असं म्हणलेलं आहे, ठीक आहे। आता हे जे डिस्टन्सेस आहेत ते परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहेत, ओके। आता आपला फळा जो आहे तो 2D असल्यामुळे तुम्हाला ते परपेंडिक्युलर दिसत नाहीत, पण ऍक्च्युअल मध्ये पहा, हे समजा बॉडी आहे, हा ऍक्सिस आहे, ठीक आहे। आणि हे तुम्हाला जे लाईन दिसत आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स येते, ठीक आहे, काय ते त्या पार्टिकलचे, आणि ते डिस्टन्स कशापासून आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, ठीक आहे। तर पहा एक सिंपल डेफिनेशन सांगतो तुम्हाला मी। द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ mass of each particle and square of perpendicular distances from the axis of rotation, ठीक आहे। आता आपण एक रिजिड बॉडी, एक इरेग्युलर शेपची बॉडी घेऊन इथं तुम्हाला मी ती डेफिनेशन सांगितली। पहा, समजा हा सिंपल एक सिंगल पार्टिकल आहे ज्याचा मास m आहे, ठीक आहे। आणि इथं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी एक ऍक्सिस आहे, आणि त्या ऍक्सिस भोवती तो पार्टिकल काय होतो, रोटेट होतो। आता याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे, याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स समजा याला आपण r म्हणू, ठीक आहे। आता ह्या डेफिनेशन नुसार याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, I = मास इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स m², ठीक आहे। तसं मागच्या लेक्चर मध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया कशा कशावरती डिपेंड असते। तर पहिली गोष्ट ते कशावर डिपेंड असते, मास वरती, आणि दुसरं कशावर डिपेंड असते ते डिस्ट्रीब्युशन ऑफ मास। डिस्ट्रीब्युशन ऑफ मास मध्ये तुम्हाला सांगितलं होतं ते पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणतो, ठीक आहे। तर पहा, आता हे तुम्हाला सांगितलं होतं, जर समजा मास डिस्ट्रीब्युशन हे जर मॅथमॅटिकली इंटिग्रेबल जर असेल तर त्यावेळेस आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या दुसऱ्या फॉर्म्युला सुद्धा काढू शकतो। पहा, इंटिग्रेशन dm इंटू r², ठीक आहे। जर समजा मास हे मॅथमॅटिकली इंटिग्रेबल असेल तर, इंटिग्रेबल म्हणजे जर समजा मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन असतं, त्या इंटिग्रेशन जर समजा आपण मास डिटरमाइन करू शकत असलो तर त्यावेळेस आपण ह्या फॉर्म्युल्याने मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो, ठीक आहे। तर पहा, आता पुढे जाऊया आपण। मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग, ठीक आहे।
आता रिंग म्हणजे काय? An object is said to be a ring if its mass is uniformly situated or distributed on the circumference of the circle. ठीक आहे. आता तुम्ही रिंग जर समजा तुम्हाला हे करायचं असेल, तुम्ही बांगडी इमॅजिन करा किंवा कळ जे असतं पहा. ठीक आहे. आता हे इथं सर्क्युलर आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. फळा जो आहे तो आपला 2D असल्यामुळे आपल्याला कंप्लीट असं काढता येत नाही किंवा तुम्ही असंही करता. बांगडी जी असते असे गोल असतात, सर्क्युलर असतात. ओके. पहा मी तुम्हाला सांगितलं एखाद्या ऑब्जेक्टला आपण रिंग कधी म्हणू शकतो, जर समजा मास जे आहे ते मास त्या सर्कम्फरन्स वरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जर होत असेल किंवा झाला असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? रिंग म्हणतो. ठीक आहे. आता रिंग जे आहे, रिंग ही 2D ऑब्जेक्ट आहे. ओके. रिंग इज ए 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. आता ते थिकनेस आहे, समजा थिकनेस म्हणजे आपण पाहता हे मी एक छोटं बुक घेतोय, त्याची थिकनेस तुम्हाला काहीतरी जाणवते बघा. ठीक आहे. जर ही थिकनेस आपण निग्लिजिबल जर घेतली तर हे जे बुक आहे हे काय 2 डायमेन्शनल आहे. ठीक आहे. आता बांगडी किंवा कडं जे असतं ते जर धरलं आपण, तुम्हाला माहिती आहे ते 2 डायमेन्शनल आहे. आता 2 डायमेन्शनल म्हणजे काय पहा, तुम्हाला माहिती आहे कोऑर्डिनेट ऍक्सिस x y आणि z. ठीक आहे. आता जर समजा एखाद्या ऑब्जेक्टला डिफाइन करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी जर समजा 2च ऍक्सिसची गरज लागत असेल तर त्यावेळेस आपण त्याला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणतो. पहा जर समजा आपण इथे बांगडी ठेवली तर ह्या बांगडीला किंवा रिंगला डिफाइन करण्यासाठी फक्त x आणि y ऍक्सिसची गरज आहे. त्या कंडिशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, याला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. जसं की समजा आपण ही तर आपल्याकडे बॉटल आहे बघा. ठीक आहे. जर आपण समजा इथं जर ठेवली तर पहा याचा हा जो भाग आहे x आणि y हा जो प्लेन आहे, प्लेन मध्ये सुद्धा त्याचा भाग आहे आणि पुन्हा इकडे सुद्धा आलेला आहे, म्हणजे तो झेड ऍक्सिस न सुद्धा डिफाइन करावा लागतो, सुद्धा एक्सप्लेन करावा लागतो. म्हणजे ही जी बॉडी झाली किंवा हे जो ऑब्जेक्ट झालेला आहे तो कोणता आहे? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. तर पहा इथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा आहे त्याचा रिंगचा. Consider a ring having mass m, a radius r, rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane. आता हा प्लेन आहे. पुन्हा वाटल्यास मी इतर पुस्तक घेतोय, समजा असे आपण बांगडी पकडली. ठीक आहे. तर तो बांगडीचा किंवा त्या रिंगचा प्लेन असा असणार आहे आणि ऍक्सिस जो आहे तो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. पहा इथं काय सांगितलेलं आहे, इथं आपण काय केलंय, एक रिंग कन्सिडर केली आहे जिचा मास m आहे, रेडियस किती आहे r आहे आणि ती जी रिंग आहे ती एका ऍक्सिस भोवती काय होते, रोटेट होते. जो ऍक्सिस सेंटर मधून गेलेला आहे आणि तो ऍक्सिस कसा आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. जो की ह्या फिगर मध्ये दाखवला. आता पहा ह्या रिंगचं मास जे आहे, पूर्ण मास, एंटायर मास. ठीक आहे. तर ते मास त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे, किती परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे, जी काय त्या रिंगची रेडियस आहे. ओके. होल मास ऑफ ए रिंग is situated at a distance equal to radius of ring.
ओके, देअरफोर आता तुम्हाला माहिती आहे आपण जस्ट मी हे आर्टिकल सुरू करण्या अगोदर तुम्हाला डेफिनेशन सांगितली. आपण काय म्हणतो डेफिनेशन मध्ये सिंपल सांगतो, जर समजा एक ऑब्जेक्ट असेल, एखादा पार्टिकल जर असेल तर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया मॅथमॅटिकली काय म्हणतो I इज इक्वल टू m इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे, तर पहा आता इथं आपल्याला I इज इक्वल टू मास किती गृहीत धरलेला आपण कॅपिटल M, परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स ज्या ठिकाणी मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे ते डिस्टन्स किती आहे r, त्याला आपण r स्क्वेअर लिहा. ठीक आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. ठीक आहे, समजतंय, अतिशय सोपं आहे, फॉर्म्युला आहे फक्त. तर आपण याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क पाहणार. Moment of inertia of a disk. Okay, disk is a two-dimensional object. Okay, a disk is said to be uniform when its mass per unit area, or in another word we can say that surface density is same throughout the whole surface. ओके, आपण डिस्क ही युनिफॉर्म आहे. आता डिस्क मध्ये तुम्हाला सांगतो मी, जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं होतं रिंग मध्ये तुम्ही एक कड इमॅजिन करू शकता किंवा बांगडी जी आहे ती बांगडी इमॅजिन करू शकता. आता डिस्क पहा सर्क्युलरच असते, टू डायमेन्शनल असते, ज्याच्यामध्ये आपण थिकनेस जे आहे ते निग्लिजिबल गृहीत धरतो. फक्त रिंग आणि डिस्क मध्ये फरक जो आहे तर हा मधला भाग जो आहे तो कसा असतो भरीव असतो. ठीक आहे, तसंच आपण आता एक डिस्क कन्सिडर करणार आहे. कन्सिडर ए डिस्क. हा पुन्हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, जे आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एखादी डिस्क जी आहे ती युनिफॉर्म आहे. आपण कधी म्हणतो जर समजा मास पर युनिट एरिया किंवा आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो सरफेस डेन्सिटी ही जर समजा सेम असेल पूर्ण त्या सरफेस वरती, तर त्यावेळेस आपण त्या डिस्कला काय म्हणतो युनिफॉर्म म्हणतो. तर बाजूला आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये सरफेस डेन्सिटी म्हणतो. ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण, सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. ठीक आहे, मासला आपण एम नोटेशन देतो आणि एरियाला ए. ठीक आहे, पहा आता कन्सिडर ए डिस्क having mass m, radius r, rotating about an axis, passing through its center and perpendicular to its plane. Okay, suppose disk is made up of number of concentric rings. ठीक आहे, आपण असं गृहीत धरू ही जी डिस्क आहे जशी मी तुम्हाला फिगर करून दाखवली होती. ठीक आहे, पहा आता आपण जर समजा पूर्ण अशा खूप मोठ्या रिंग जर त्याच्यामध्ये ठेवल्या किंवा काढल्या. ठीक आहे, पुन्हा सांगतोय मी, जर समजा डिस्क घेतली आपण आणि सर्कल मध्ये त्याला कट करत गेलो. ठीक आहे, अशा खूप मोठ्या त्याच्यामधून रिंग भेटतील आपल्याला. आता अशीच आपल्याला एक रेफरन्स रिंग गृहीत धरायची, कन्सिडर करायची आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा डिस्कचा. ठीक आहे, पहा सपोज दिस डिस्क इज मेड अप ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स विथ इंक्रीजिंग रेडियाई फ्रॉम 0 to r. ओके, 0 पासून
ते आर पर्यंत त्या रिंगची जी रेडियस आहे किंवा रेडियस आहे ती इन्क्रीज होणार. ठीक आहे. आता पहा तुम्ही जर पाहिलं इथं छोटीशी आपण रिंग काढली किंवा डॉट दिला, तर डॉट जर असेल तर 0 झालं. पुढची जर गेली तर त्याच्या पुढे गेली तर त्याच्या पुढे गेली तर ही रेडियस जी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार. ठीक आहे, समजतंय. कन्सिडर one such type of ring having width dr and radius r. जर समजा तुम्हाला खूप जर छोटा वाटत असेल तर मी पुन्हा काढतो बघा फिगर. This is radius of disc capital R. Okay. Consider one ring having width dr. Okay. And radius from the axis of rotation is smaller and having mass dm. Okay. आपण रेफरन्स साठी एक डिस्क मध्ये असलेली एक रिंग आपण काय केली, कन्सिडर केली. ठीक आहे. आता पहा याच्या अगोदर तुम्हाला सांगतोय ही जी डिस्क आहे ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे. ठीक आहे. आणि मास आपण किती ग्रेड धरलं होतं, कॅपिटल एम. ठीक आहे. तर पहा त्याचं जे सरफेस डेन्सिटी आहे सिग्मा इज इक्वल टू एम डिवाइडेड बाय एरिया काढायचा असेल तर आपण इथं पाय आर स्क्वेअर काढतो. ठीक आहे. किंवा ही सर्वात शेवटची जी आहे रिंग त्याचा एरिया जर काढला आपण तर पाय आर स्क्वेअर आहे. ओके. आता पहा आपण जे रेफरन्स साठी कन्सिडर केलेली आहे तिचा मास डीएम आहे. ठीक आहे. त्याचा आपण सरफेस डेन्सिटी करूया. सिग्मा इज इक्वल टू डीएम डिवाइडेड बाय आता एरिया काढायचा आपल्याला. रेफरन्स रिंग जी आहे ती रेफरन्स रिंगचा एरिया पहा, एरिया ऑफ ए रिंग. ठीक आहे. आता पहा एरिया जर काढायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे सिंपल एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे. तर पहा आता ही जी शेडेड दाखवलेली आहे फिगर मध्ये ती आपली रेफरन्स रिंग आहे जिची विड्थ किती आहे, dr आहे. आणि लेंथ जी आहे तुम्हाला माहिती आहे रिंगची लेंथ काढायची असेल तर सर्कमफरन्स काढलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे पहा आता एरिया ए इज इक्वल टू 2 पाय आर जी लेंथ आहे त्याची त्या सर्कमफरन्सची. ठीक आहे. इंटू dr विड्थ. ठीक आहे. म्हणजे आपण सरफेस डेन्सिटी या पर्टिक्युलर जे रेफरन्स रिंग आपण कन्सिडर केले त्याचा सरफेस डेन्सिटी dm डिवाइडेड बाय 2 पाय r इंटू dr. देयरफॉर dm इज इक्वल टू हे जर इकडे केलं आपण काय होईल 2 पाय r इंटू dr इंटू सिग्मा. ठीक आहे. आता पहा रेफरन्स रिंगचा आपण काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेफरन्स रिंग इज इक्वल टू dm इंटू आर स्क्वेअर, स्मॉल आर स्क्वेअर. हा इथून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स स्मॉल आर स्क्वेअर. पण आपल्याला रेफरन्स रिंगचा नाही काढायचा, आपल्याला काय काढायचं आहे पूर्ण ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. जर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल आपल्याला
तर ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर ह्या रेडियस पर्यंत किंवा सर्कम्फरन्स पर्यंत जेवढ्या रिंग असतील त्या सर्व रिंगचा काय करावा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया करावा. ठीक आहे. तर आपण इंटिग्रेशन घेऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया of a disk can be determined by taking integration of r from 0 to r. Okay. तर पहा आता r is equal to integration dm into r square. ये r is equal to 0 to r is equal to कैपिटल R. ठीक आहे. पण आता पहा डीएम काय जस्ट आपण कॅल्क्युलेट केले ते इथं 0 टू r लिहितो मी सिंपल. इथं r इज इक्वल टू 0 r इज इक्वल टू r लिहायची गरज नाही. ठीक आहे. आता पहा डीएम किती आहे 2 पाय r इंटू dr इंटू सिग्मा इंटू r स्क्वेअर. ठीक आहे. आता पहा हे सिग्मा जे आहे त्याच्यानंतर पाय जे आहे 2 जे आहे हे कॉन्स्टंट आहे. याच्या व्हॅल्यू बदलत नाही. ठीक आहे. आपण त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. 2 पाय सिग्मा इथं r इंटू r स्क्वेअर r क्यूब होते. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू r क्यूब इंटू dr. ठीक आहे. आता पहा इथं मी फॉर्म्युला लिहितो इंटिग्रेशनचा. याच्या अगोदर तुम्हाला 11 ला इंटिग्रेशन झालेलं आहे आणि त्या इंटिग्रेशन मध्ये जे सिंपल फॉर्म्युले आहेत ते सिंपल फॉर्म्युले तुम्हाला झालेले आहेत. ठीक आहे. आता पहा तरी तुम्हाला सांगतो मी बेसिकली आहे इंटिग्रेशन dx इज इक्वल टू आपण त्याला x असं म्हणतो प्लस c. जर समजा इनडेफिनाइट इंटिग्रल असेल तर आपण इथं प्लस सी लिहितो. नंतर डेफिनाइट. इनडेफिनाइट आणि डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये फरक आहे. जर समजा इंटिग्रेशनच्या खाली आणि वरती लिमिट जर असेल तर आपण त्याला डेफिनाइट इंटिग्रल म्हणतो. आणि जर समजा लिमिट जे नसेल सिंपल फक्त इंटिग्रेशन जर साइन असेल तर त्यावेळेस आपण त्याला इनडेफिनाइट इंटिग्रल म्हणतो. पण इथं जे आलेलं आहे ते डेफिनाइट इंटिग्रल आले त्याच्यामुळे इथं प्लस चे मी काही लिहित नाही. ठीक आहे. सिंपल मी फॉर्म्युला लिहितोय dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x. ठीक आहे. इंटिग्रेशन x इंटू dx. ठीक आहे. किंवा त्याच्या अगोदर मी दुसरा एक फॉर्म्युला लिहितो जनरल x n इंटू dx इज इक्वल टू x n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1. ठीक आहे. पहा इथं जे n प्लस 1 जे आहे ते x च्या पॉवर मध्ये आहे आणि डिवाइडेड बाय मध्ये n प्लस 1. आता पहा आपण x इंटू dx घेऊया म्हणजे पॉवर 1. ठीक आहे. तर त्यावेळेस पहा x यांचा काय किती व्हॅल्यू राहणार आहे पॉवर 1 म्हणल्यानंतर n ची व्हॅल्यू 1 प्लस 1 2 म्हणजे x रेज टू 2. ओके. डिवाइडेड बाय 2 x. आता पॉवरची व्हॅल्यू आपण 2 घेऊ म्हणजे x स्क्वेअर इंटू dx. पहा या फॉर्म्युलामध्ये जर पाहिला आपण n ची व्हॅल्यू 2 आहे इथं 2 प्लस 1 3 होते म्हणजे x क्यूब डिवाइडेड बाय 3. जर समजा आपण इथं क्यूब घेतलं तर काय होईल 3 हे व्हॅल्यू यांची 3 प्लस 1 4 म्हणजे x रेज टू 4 डिवाइडेड बाय 4. ओके. तर पहा आता याचं इंटिग्रेशन काय आहे मग या फॉर्म्युलानुसार. वाटल्यास तुम्ही हे फॉर्म्युले रफ मध्ये लिहून घ्या पाठीमागे रजिस्टर मध्ये. कारण हे फॉर्म्युले तुम्हाला नेहमी डेरिव्हेशन मध्ये आहेत आणि ह्या चॅप्टर मध्ये जर समजा आता तो भाग नाही आहे आता नवीन सिलेबस नुसार. पण जर समजा तुम्हाला सीईटी मध्ये एखादी बॉडी दिली रेग्युलर शेपची आणि त्याचं जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायला सांगितलं तर त्यावेळेस असले फॉर्म्युला यूज करून तुम्ही विदिन एका मिनिटामध्ये ते मोमेंट ऑफ इनर्शिया डिराइव्ह करू शकता काढू शकता. ठीक आहे. म्हणून हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. ओके. आता पहा 2 पाय इंटू सिग्मा इथं याचं इंटिग्रेशन याच्यानुसार जर काढलं तर काय होईल 2 पाय
2 पाय सिग्मा, याचं काय आहे r⁴ डिवायडेड बाय 4, जे लिमिट आहे 0 आणि r जसं तसं लिहायचं. ठीक आहे. आता हे लिमिट पुट करायची वेळ आली आपल्याला. ठीक आहे. आपण लिमिट पुट करत असताना काय करायचं, अप्पर लिमिट व्हेरिएबल मध्ये ठेवायचं अगोदर, आणि नंतर मायनस साइन, आणि नंतर लोअर लिमिट जे आहे ते व्हेरिएबल मध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता पहा हे 2 पाय सिग्मा हे तर कसं आहे कॉन्स्टंट आहे. आता व्हेरिएबल इथं r आहे, तुम्हाला सांगितलं मी व्हेरिएबलच्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला, अप्पर लिमिट ठेवायचं. म्हणजे आपण कॅपिटल R ठेवलं, स्मॉल r च्या ठिकाणी r⁴ डिवायडेड बाय 4 मायनस साइन, r च्या ठिकाणी 0 ठेवायचं, 0 डिवायडेड बाय 4, आता पूर्ण 0 येणार. ठीक आहे. बाकीचा भाग मी इकडे लिहितोय, इज इक्वल टू 2 पाय. आता सिग्मा जे आहे, इथं आपण सिग्मा लिहिलेलं बघा, m डिवायडेड बाय पाय r², m डिवायडेड बाय पाय r². ठीक आहे. इंटू इथं r⁴ डिवायडेड बाय 4, इथं पाय गेट कॅन्सल. ठीक आहे. बेग बेदुनी 4, याच्यामधलं r² या स्क्वेअर सोबत कॅन्सल होतं, इथं पुन्हा r² राहते. म्हणजे पाहता ओव्हरऑल काय काय राहिले इथं 1/2 राहिले. ठीक आहे. m राहिलेला आहे आणि r² राहिले. ठीक आहे. दिस इज एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ठीक आहे. तर पहा पुन्हा एकदा थोडक्यात 1 ते 2 मिनिटात मी पुन्हा रिवाइज करतो. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा काढायचा होता. ठीक आहे. तर पहा डिस्क ही 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, आणि त्या 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट डिस्कला आपण युनिफॉर्म डिस्क कधी म्हणू शकतो, ज्यावेळेस त्याची सरफेस डेन्सिटी किंवा आपण त्याला दुसरं काय म्हणतो मास पर युनिट एरिया जो आहे जर सेम असेल. ठीक आहे. सरफेस डेन्सिटी आपण सांगितलंय मास अपॉन एरिया. त्याच्यानंतर आपण एक डिस्क कन्सिडर केली ज्याचा किती होता मास m होतो, आणि रेडियस किती होती r होती, आणि ती डिस्क एका ऍक्सिस होती रोटेट होती, जो ऍक्सिस सेंटर मधून गेला डिस्कच्या, आणि तो प्लेन ला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गृहीत धरलं पहा, त्याच्या अगोदर सांगतो मी हे जे आपण सांगितलेलं आहे किंवा गृहीत धरलं होतं अगोदर जे कन्सिडर केलंय की डिस्क घेऊन पहा, त्याच्यानं आपण सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया पाय r² हे काढलं. ओके. आता पहा आपण काय केलं, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा डिस्कचा. ठीक आहे. तसं डायरेक्ट आपल्याला काही लिहिता येत नसते, आपल्याला डिराइव्ह करावं लागतं. मग ते डिराइव्ह करण्यासाठी आपण काय केलं, असं सांगितलंय किंवा असं गृहीत धरलं की डिस्क जी आहे ती नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग पासून तयार झाली आहे. कॉन्सेंट्रिक म्हणजे सर्वांचा सेंटर एकच असतं. ठीक आहे. हा सेंटर जो आहे सर्व रिंगचा सेंटर एकच आहे, तर आपण कॉन्सेंट्रिक म्हणतो. मग त्या कॉन्सेंट्रिक रिंग मधली आपण एक रेफरन्स रिंग घेतली ज्याची विड्थ आपण किती सांगितली dr, ज्याचं मास किती सांगितलं dm, ज्याची रेडियस किती ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून स्मॉल r. ठीक आहे. आता बघा सिंपल जो फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा तो काय तुम्हाला माहिती आहे, dm इंटू r² किंवा मास इंटू स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. तर पहा आता आपल्याला dm जे आहे, dm तर माहिती नाही पण ते इंटिग्रेबल आहे. इंटिग्रेबल म्हणजे त्याचं इंटिग्रेशन मधून त्याचं मास काढता येतं आपल्याला इंटिग्रेशन घेऊन. म्हणून आपण काय केलंय, अगोदर एरिया काढा त्या रिंगचा, रेफरन्स रिंगचा. या तो एरिया किती आहे 2 पाय r, याची लेंथ. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं जनरल जो फॉर्म्युला असतो एरियाचा लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे. आता इथं जी विड्थ आहे, विड्थ
गुणिले त्याची लाईन. आता पूर्ण रिंगची जी लेंथ असते ते सर्कम्फरन्स असते. म्हणून आपण काय केलं 2 पाय r ज्याची रेडियस स्मॉल r आहे इंटू dr विड्थ. ठीक आहे. नंतर त्या रेफरन्स रिंगचा आपण काय केलंय सरफेस डेन्सिटी काढली. मास अपॉन एरिया. मास किती ते रेफरन्स रिंगचा dm आहे आणि एरिया किती आहे जस्ट काढा आपण 2 पाय r इंटू dr. मग याच्यावर काय केलं ह्या भाग इकडे नेला आपण म्हणजे dm 2 पाय r इंटू dr इंटू सिग्मा होते. आपल्याला माहिती जस्ट सांगितलं मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. याच्या अगोदरच्या आर्टिकल मध्ये सुरू झालं होतं तो हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याला काय करायचंय आपल्या रिंगचा ह्या रेफरन्स रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही करायचा आपल्याला. आपलं एम काय मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला डिसचा करायचा. पण जर डिसचा करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे आपला इथून तर इथपर्यंत कॅपिटल आर पर्यंत जेवढ्या रिंग आहे किंवा जेवढ्या रिंग पासून ती डिस्क तयार झालेली आहे त्या सर्व रिंगचा आपल्याला काय करावं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचं समेशन. तुम्हाला माहिती आहे आता इंटिग्रेशन एक प्रकारचं समेशनच आहे. ठीक आहे. मग काय केलं आपण ही जी रेफरन्स रिंग आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेला आहे त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण इंटिग्रेशन घेतलं. त्याचं इंटिग्रेशन घेतलं पण लिमिट कुठपर्यंत 0 पासून ते कॅपिटल आर पर्यंत. ठीक आहे. आता हा मॅथमॅटिकल भाग आहे हा खूप सोपा आहे फक्त एक कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे बघा. ठीक आहे. मग आता काय केलं आपण याचं इंटिग्रेशन घेतलं. पुढच्या स्टेपला काय केलं डीएम ची व्हॅल्यू ठेवून दिली. जे कॉन्स्टंट टर्म होते त्या बाहेर घेतले इंटिग्रेशनच्या. आता हे r क्यूब इंटू dr याचं इंटिग्रेशन कसं करायचं ते सांगितलंय मी तुम्हाला. त्याचं इंटिग्रेशन असं आलंय. नंतर 5 सिग्मा आपल्याला पूर्ण डिस्क जी आहे त्याची रेडियस r आहे कॅपिटल. त्याचं सरफेस डेन्सिटी माहिती आहे. ठीक आहे. ते सरफेस डेन्सिटीचा इथं तुम्हाला सांगितलंय अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचंय. ते पुट कसं करायचं तुम्हाला सांगितलं. नंतर काय केलं आपण हे सिग्माची व्हॅल्यू जी आहे सरफेस डेन्सिटी ती ठेवली डिस्कची. डिस्कची ठेवली हा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं सर कसं लिहिलं आपण हे r⁴ डिवाइडेड बाय 4. इथं आपण सिम्प्लिफिकेशन केलं r² इथं r² सोबत कॅन्सल झालं पुन्हा इथं r² राहिलं. ठीक आहे. हे इथं काय केलं बे एक वेगवेगळं 4 इथं 2 राहिलं म्हणजे 1 डिवाइडेड बाय 2 m इंटू r². हा काय झाला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा. ठीक आहे. आता पहा जे मी तुम्हाला आज सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क ही कन्सेप्ट ओव्हरऑल तुम्हाला समजली पाहिजे तरच याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही रेग्युलर शेपच्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर विचारला सीईटी मध्ये किंवा बोर्डामध्ये तर तुम्हाला सहज काढता येईल. जर तुम्हाला ह्या दोन्ही मधली आजच्या रिंग आणि डिस्क मधली जर समजा कन्सेप्ट समजली असेल मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजलं असेल मॅथमॅटिकली असो किंवा कन्सेप्च्युअल असो तर तुम्हाला ते बाकीच्या रेग्युलर शेपच्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल फॉर्म्युलेनुसार. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप करूया. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या समजून घ्या काय अडचण असेल तर विचारा. ओके थँक्यू.